नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 283 आणि प्रकरण चाललंय 49. पारिष्काव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 15. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. गाहक मिले तो कुछ कहूँ, ना तर झगड़ा होय. अंधो आगे रोए, अपना दीदा खोय. गाहक मिले तो कुछ कहूँ, ना तर झगड़ा होय. अंधो आगे रोए, अपना दीदा खोय. गाहक मिले तो कुछ कहूँ, ना तर झगड़ा होय. अंधो आगे रोए, अपना दीदा खोय. दीदा म्हणजे दृष्टी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर सत्य ज्ञानाचा खरा जिज्ञासू ग्राहक मिळेल तर मी काही सांगेन, नाहीतर अज्ञानी अनाधिकाऱ्यासमोर काही बोलावं तर भांडणाची वेळ येते. आंधळ्याच्या समोर रडायचं म्हणजे आपलेच डोळे खराब करणं आहे. अधिकारी शिष्य जर असेल तर त्याला उपदेश करण्यात अर्थ आहे. त्याला केलेला उपदेश वाया जाणार नाही. एरवी गाढवापुढे गीता वाचून काहीही उपयोग नाही. कितीही वेळा वाचली तरी गाढवाच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडणारच नाही. इथे कबीर आंधळ्याचं उदाहरण देतात. आंधळ्यासमोर आपण डोळ्यातून कितीही अश्रू ढाळले तरीही ते त्याला कळणारच नाही आणि आपली दृष्टी मात्र त्यामुळे खराब होईल. त्याचप्रमाणे अनाधिकारी मनुष्याला उपदेश केला तर ती फुक्कटची तोंडातली हवा घालवण्यासारखंच आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मिळेल ग्राहक तरीच सांगेन, ना तर कलह होई. आंधळ्या पुढे रडून बाप, दृष्टी निघून जाई. मिळेल ग्राहक तरीच सांगेन, ना तर कलह होई. आंधळ्या पुढे रडून बाप, दृष्टी निघून जाई. मिळेल ग्राहक तरीच सांगेन, ना तर कलह होई. आंधळ्या पुढे रडून बाप, दृष्टी निघून जाई. पुढचा दोहा ऐकूयात 14वा. जो हंसा मोती चुगे, काकर क्यों पतिताय. काकर माथा ना नवै, मोती मिले तो खाय. जो हंसा मोती चुगे, काकर क्यों पतिताय. काकर माथा ना नवै, मोती मिले तो खाय. जो हंसा मोती चुगे, काकर क्यों पतिताय. काकर माथा ना नवै, मोती मिले तो खाय. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कंकर म्हणजे दगड. पतियाय म्हणजे विश्वास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो हंस मोती खातो तो दगडावर कशाला बरं विश्वास ठेवेल. तो दगडासमोर आपला माथा कधीही टेकवणार नाही. मोती मिळाले तरच तो टिपेल. हंसाप्रमाणे विवेकी लोक सुद्धा असार अशा संसाराची आसक्ती सोडून आत्मज्ञान रूपी मोतीच खातात, कारण ते पारख करण्यात तरवेज असतात. सांसारिक विषय मनुष्याला देहबंधनात अडकवतात हे ते पक्के जाणून असतात.
त्यामुळे ते दगडरूपी सांसारिक विषय कामनांपुढे नमतच नाहीत. मिथ्या वादविवाद, कल्पित मान्यता यांच्या फंदात ते पडतच नाहीत. मनुष्य जन्म मिळाला आहे तर ते याच जन्मात मुक्तिरूपी मोत्याचा घास मिळवतात. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हंस जे का मोती टिपती दगड कसे खातील, विषय पत्थर टाकून देऊनी मुक्ती प्राप करतील. हंस जे का मोती टिपती दगड कसे खातील, विषय पत्थर टाकून देऊनी मुक्ती प्राप करतील. हंस जे का मोती टिपती दगड कसे खातील, विषय पत्थर टाकून देऊनी मुक्ती प्राप करतील. पुढचा 15वा दोहा ऐकूयात. मोती है बिन सीप का जगर मगर उजियार, कहे कबीर जब पावई भोजन मिले हमार. मोती है बिन सीप का जगर मगर उजियार, कहे कबीर जब पावई भोजन मिले हमार. मोती है बिन सीप का जगर मगर उजियार, कहे कबीर जब पावई भोजन मिले हमार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे आत्मस्वरूप म्हणजे बिना शिंपल्याचा अनमोल मोती आहे. त्याच्यामुळे सर्व जग प्रकाशित झालेलं आहे. कबीर म्हणतात की जेव्हा परमात्म्याची कृपा होते तेव्हा खरा प्रसाद प्राप्त होतो. परमात्मा स्वरूपाला कबीरांनी बिन शिंपल्याच्या मोत्यांची उपमा दिलेली आहे. मोती शिंपल्यात बंद असतो. शिंपल्याचं कवच उकललं की दृष्टीस पडतो. प्रत्येक जीव मात्र हा शिंपलाच आहे. त्यात परमात्म तत्वरूपी मोती आहेत. परमात्मा रूपी मोत्याला मात्र शिंपल्याचं देहाचं कवच नाही. त्याच्या तेजामुळेच सर्व जगत प्रकाशित झालेलं असतं आणि मग त्या परमात्म्याची कृपा झाली तरच जीवाला परमात्म स्वरूप मोत्याची प्राप्ती होते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. परमात्मा हा असा मोती की शुक्ती कवच त्या नसते, परमात्म्याची कृपा ती होता मुक्ती भोजन मिळते. परमात्मा हा असा मोती की शुक्ती कवच त्या नसते, परमात्म्याची कृपा ती होता मुक्ती भोजन मिळते. परमात्मा हा असा मोती की शुक्ती कवच त्या नसते, परमात्म्याची कृपा ती होता मुक्ती भोजन मिळते.